क्रूज लाईनमध्ये जॉब करण्याचे फायदे काय आहेत? तुमचं HR ऑफिसपासून हॉस्पिटलपासून तुमचे रेस्टॉरंट्स, बार्स, कसिनो हे सर्व गोष्टी त्या क्रूजमध्ये आहेत. क्रूज लाईनवरती सॅलरी काय राहते? सॅलरी तुम्हाला हाय आहे. जेवढं तुम्ही एक्सपेक्टेशन करता त्याच्यापेक्षा जास्त भेटतं. फक्त एवढंच एक स्टार्टिंगला तुम्हाला स्ट्रगल आहे. सेकंड गोष्ट असे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये दुनिया बघायला भेटते. बिंग मिडल क्लास फॅमिली वगैरे तर ह्यांना क्रूज वगैरे ह्या काही गोष्टी माहिती नाही. जो पण तुम्ही गोष्टी ती बघत नाही किंवा ऐकत नाही तर पण ती गोष्ट माहिती नाही पडत. सो हॉटेल मॅनेजमेंट करताना कोणकोणते जॉब अपॉर्च्युनिटीज आपल्याला ओपन होतात? आता जे किचन वगैरे किंवा F&B सर्व्हिस हे ना खूप वास्ट आहे आतमध्ये. म्हणजे जसं तुम्ही बघताना काय बोलणार की शेफ आहे तो जेवणच बनवतो. नाही आहे, तसं नसतं ते. शेफ हा जेवण नसतं बनवत. पण त्याच्यासाठी हॉटेलचा एक्सपिरियन्स हा फक्त 5 स्टार हॉटेलच पाहिजे. इंडियामध्ये कसं आपण करतो की एकत्र बाउलमध्ये येतं देन वी सर्व 1 by 1. अमेरिकन सर्व्हिसमध्ये तसं नसतं. अमेरिकन सर्व्हिसमध्ये जे 4 लोक बसले तर 4 लोकांचं फूड हे डिफरंट असतं. आता क्रूज लाईनमध्ये जॉब करायला अप्लाय करण्यासाठी पण पैसे भरावे लागतात? ज्याच्याकडे पैसे त्याने जावा, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण तो फक्त एक एक्सपोजर आहे. पण ज्याच्याकडे पैसे नाही तो लोन काढून जर जात असेल इट्स नॉट वर्थ इट. नमस्कार, मी तेजा. भन्नाट तेजा शोमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपल्यासोबत आहेत ओवेशन हॉस्पिटॅलिटीचे फाउंडर गणेश अगुबडे सर, ज्यांचा क्रूज लाईनवरती जवळपास 7 ते 8 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. आणि त्यांच्यासोबतच आज आपण खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत, ज्यातून आपल्याला क्रूज लाईन, हॉटेल मॅनेजमेंट आणि बऱ्याचशा फील्डबद्दल खूप सारं नॉलेज मिळणार आहे. सो खूप जास्त माहिती देणारा हा पॉडकास्ट आहे, त्यामुळे हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार सर, भन्नाट तेजा शोच्या मंचावर तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार मॅम, थँक्यू व्हेरी मच. तर सगळ्यात आधी आपल्या प्रेक्षकांना तुमच्याबद्दल इंट्रोडक्शन द्या. माझे नाव गणेश अगुंडे. मी ॲज अ फाउंडर, ॲज अ क्रूज कन्सल्टंट म्हणून ओवेशन हॉस्पिटलमध्ये आत्ता सध्या काम करत आहे. माझं एज्युकेशनमध्ये तर मी BSc ऑन हॉस्पिटॅलिटी पासआउट आहे डॉक्टर डी वाय पाटील युनिव्हर्सिटी नवी मुंबई. त्याच्यानंतर मी अंबिवली सिटीमध्ये ॲज अ 2.5 years काम केलेलं आहे. त्याच्यानंतर 2014मध्ये मी ललित मुंबई ह्या ठिकाणी काम केलेलं आहे. त्याच्यानंतर मी 2017पासून मी क्रूजवरती काम करतो आहे ते 2022पर्यंत. मी 2 कंपन्यामध्ये काम केलं. कोस्टा क्रूज लाईन इज बेस्ड ऑन द इटालियन कंपनी अँड द रॉयल कॅरिबियन इज बेस्ड ऑन द US कंपनी. आणि 2022पासून ते 2025 मी IBM कॉलेज हॉटेल मॅनेजमेंटला ॲज अ मी असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम केलेलं आहे. आणि 2025पासून ॲज अ मी फाउंडर म्हणून ॲज अ ओवेशन हॉस्पिटॅलिटीमध्ये काम करत आहे. ओके. सो बराच एक्सपिरियन्स झालेला आहे वेगवेगळ्या फॅकल्टीजमधून. तर क्रूज लाईन चूज करण्याचं काय रिझन होतं? जेव्हा मी ॲडमिशन घेतलं तर 2008ला डी वाय पाटीलला, तेव्हा ना एक हॉटेल मॅनेजमेंट किंवा हॉस्पिटल मॅनेजमेंट एक क्रेज होता. आणि क्रूज लाईनबद्दल पण तेव्हा एक क्रेज होता. तर क्रूजमध्ये जाण्यासाठी खूप क्युरिओसिटी असायची वगैरे. तर जेव्हा मी हॉटेल मॅनेजमेंट कंप्लीट केलं 2011 पासआउट झालो. आणि त्याच्यानंतर मी जेव्हा काम करण्यासाठी लागलो इंडस्ट्रीमध्ये, अंबिवलीमध्ये मी 2.5 वर्ष काम केल्यानंतर मी ललितमध्ये काम केलं. आणि ललितमध्ये मग मी क्रूजमध्ये. आणि क्रूजमध्ये कसं आहे की एक पाण्यावरती जहाज तरंगते. एक म्हणजे जी गोष्ट आपण लँडवरती बघतो 5 स्टार हॉटेल, ते सेम त्याच्यापेक्षाही जास्त गोष्टी त्या क्रूजवरती आहेत. तर तेव्हा आमच्याकडे एवढं काय सोशल मीडिया वगैरे नव्हतं. तर मी यूट्यूबमध्ये वगैरे त्या सर्व गोष्टी सर्च करून मी त्या गोष्टी अप्लाय केल्या. आणि त्याच्यामुळे मी मग ते क्रूजवरती 2014 म्हणजे 17 डिसेंबर 2014ला मी फर्स्ट कॉन्ट्रॅक्ट म्हणून कोस्टा मेडिटेरियनवरती मी काम करत होतो. क्रूज लाईन म्हणजे नेमकं काय आहे आणि त्याच्यामध्ये काय काय आपण ॲज अ जॉब करू शकतो? मोस्टली जर एकदम इझी लँग्वेजमध्ये सांगायचं बोललं तर फ्लोटिंग रिसॉर्ट्स, म्हणजे जे पाण्यावरती तरंगणारं एक पंचतारांकित की तुम्ही रिसॉर्ट बोलू शकता, हॉटेल बोलू शकता. जसं आपल्याकडे केरळमध्ये एक हाऊसबोट आहेत. खूप लोकांना क्युरिओसिटी असते हाऊसबोट काय, की त्याच्यामध्ये 1 दिवसाचा स्टे कसा असतो, त्याच्यामध्ये खाणं पिणं राहणं वगैरे असतं. तसं सर्व गोष्टींना एक क्रूजमध्ये अवेलेबल आहेत. जर सांगायचं झालं तर क्रूजमध्ये जी माझी एक स्पेक्ट्रम ऑफ द सीज म्हणून मी काम केलं रॉयल कॅरिबियनच्या, 5500 गेस्ट, 2300 क्रू मेंबर, असे आम्ही 7,000 ते 7,500 लोक कंटिन्युअसली शिपवरती असायचो. जर रूम्सची जर कॅल्क्युलेशन बघायला गेलं इन्व्हेंटरी तर 2500 फक्त रूम्स आहेत. तर तुम्ही एक इमॅजिन करू शकता की काय आहे, म्हणजे एक खूप मोठी गोष्ट आहे. जेव्हा मी फर्स्ट कॉन्ट्रॅक्ट म्हणून मी जेव्हा इटलीमध्ये जॉईनिंग झालो होतं, सवना माझं फर्स्ट कॉन्ट्रॅक्ट, ती छोटी शिप होती माझ्यासाठी. 750 क्रू मेंबर होतो आम्ही आणि 1700 गेस्ट होते. माझं फर्स्ट कॉन्ट्रॅक्ट फ्रॉम इटली, फ्रान्स आणि जर्मनी असं क्रुझिंग होतं. तर जेव्हा मी फर्स्ट एम्बार्क झालो, एम्बार्केशन म्हणजे जसं आपण हॉटेलमध्ये चेक इन बोलतो तसं क्रूजमध्ये एम्बार्केशन बोलतो. जेव्हा मी फर्स्ट पोर्टला जेव्हा पोहोचलो ना, तर ती शिप अशी बघितली मी,
म्हणजे पहिला क्वेश्चन माझ्या मनात आलं की ही पाण्यावरती तरंगते कशी. आणि वन्स आय एंटर द क्रूज लाईन, त्याच्यामध्ये सर्व गोष्टी आहेत. तुमचं HR ऑफिसपासून, हॉस्पिटलपासून, तुमचे रेस्टॉरंट्स, बार्स, तुमचे कसिनो, हे सर्व गोष्टी त्या क्रूजमध्ये आहेत. तर ना बघण्यासाठीच तुमचा ना एक दिवस हे जातो. आणि इवन मी जेव्हा माझं फर्स्ट कॉन्ट्रॅक्ट ॲज अ न्यू बोलतो आपण, माझी रूम सापडण्यासाठी म्हणून मला शोधावं लागत होतं, अरे रूम्स कुठे माझी. कारण की ना एक भूलभुलैया बोलतात तशा गोष्टी आहेत. पण खूप मजा आली मला 7 वर्ष काम केल्यानंतर क्रूजमध्ये. आय रिअली मिस. म्हणजे खूप लोक असे कंप्लेंट करतात, काय काय असतात की बाबा एक हॅक्टिक जॉब वगैरे काय आहे, तर तसं काही नाही आहे. बाकीचे पण काम करतात, दे आर जो सो मेनी ह्युमन बिंग्स. मग आम्ही पण एक ह्युमन बिंग्स म्हणून मी पण एक सस्टेन करू शकलो. मला असं वाटतं याच्यामध्ये हेक्टिक वाटणं म्हणजे आवडीनिवडीचा प्रश्न. जर आपण आवडीने एखादं काम करत असेल तर ते हेक्टिक नाही वाटत. कसं आहे की माइंडसेट बोलतो, जसं आवडीनिवडी बोलतो माइंडसेट. जर मला क्रूजमध्ये काम करायचं, मी तसं माइंडसेट बनवला होता आणि त्याच्या फोकस मी तसं केलं होतं की मला अप्लाय करायचं आहे. ऑनेस्टली सांगायचं की मला जर क्रूजमध्ये अप्लाय करण्यासाठी मला 2.5 इयर्स गेले. पण माझा एक प्लस पॉईंट काय होता की मी मुंबईमध्ये राहायचो, तर हा माझा एक प्लस पॉईंट होता. मग मी जेव्हा ललित हॉटेलमध्ये होतो तेव्हा मी नाईट शिफ्ट करायचो आणि अर्ली मॉर्निंगला मी इंटरव्ह्यूजला जायचो. तेव्हा इंटरव्ह्यूज कसे इझी असायचे. म्हणजे आम्ही आमची CV ड्रॉप करायचो. मला ऑफिस वगैरे सगळ्या गोष्टी माहिती होत्या. CV ड्रॉप केल्यानंतर कुठे मग 2.5 वर्षानंतर मला कॉल आला आणि 2.5 वर्षानंतर कॉल आल्यानंतर मग ती प्रोसेस माझी स्टार्ट झाली. काही गोष्टी माहिती नव्हत्या, कोण सांगत नव्हतं. कारण की एवढं अवेअरनेस नव्हतं तेव्हा 2014च्या टाईमला. कोणाला माहिती नव्हतं, कुणाला विचारणार किंवा कुठे पुस्तकामध्ये. तर तरी पण तो एक कोस्टा म्हणून कंपनी मला भेटली आणि खूप खूप छान एक्सपिरियन्स आहे. म्हणजे तो दिवस पण मी विसरू शकत नाही. 17 डिसेंबर 2014 माझा फर्स्ट फ्लाय. मग जेव्हा घरातल्यांना समजलं की बाबा हा फॉरेनमध्ये जॉब करतो किंवा एक क्रूजवरती जॉब करतोय, त्यावेळेला त्यांची रिॲक्शन काय होती? फर्स्ट ऑफ ऑल कसं असतं, एक ॲज अ बिंग मिडल क्लास फॅमिली वगैरे, तर ह्यांना क्रूज वगैरे ह्या काही गोष्टी माहिती नाही. जर पण तुम्ही गोष्टी ती बघत नाही किंवा ऐकत नाही तर पण ती गोष्ट माहिती नाही पडत. पण घरच्यांना दिसत होतं मी करत होतो स्ट्रगल. म्हणजे क्रूजसाठी मी इंटरव्ह्यूज जायचो, कुठे सक्सेस व्हायचं, कुठे नाही व्हायचं. पण ज्या दिवशी त्यांना माहीत झालं की म्हणजे 1 महिन्या अगोदरच आम्हाला माहिती पडतं की तुम्ही ह्या शिपवरती जाणार आणि ह्या दिवशी जॉईनिंग होणार. तर मी जेव्हा घरी सांगितलं तेव्हा त्यांना म्हणजे एक तो आनंद झाला. बोलतो ना की वडील मला बोलले की नाही तू जा तर. म्हणजे त्यांचा आईवडिलांचा मला खूप सपोर्ट झाला ह्याच्या व्यतिरिक्त. म्हणजे मी एक कृतज्ञ बोलू शकतो आईवडिलांना की त्यांनी त्या टायमिंगला 2008ला एक 70,000 फीज असूनसुद्धा माझ्या वडिलांनी मला भरली. त्याच्यामुळं मी एवढं प्रोत्साहन करू शकलो. तर तो एक खूप मला हे आनंद झाला. आणि मी जेव्हा क्रूजमध्ये असायचो, म्हणजे माझं फर्स्ट कॉन्ट्रॅक्ट बोललो ना, तर मी 9 कंट्री फिरलो युरोपमध्ये. म्हणजे माझं जॉईनिंग इटलीमध्ये झालं. इटली, जर्मनी, फ्रान्स, त्याच्यानंतर मी वरती हे गेलो स्कॅन्डिनेव्हियनमध्ये गेलो, डेन्मार्क वगैरे. तर मी जेव्हा घरी फोन करायचो की मी आज ह्या देशामध्ये किंवा उद्या त्या देशामध्ये, तर त्यांना एक बिलीव नसायचं, असं कसं काय जाऊ शकतो. म्हणजे एक असतं ना त्या एक किंवा आत्ता तर खूप इझी गोष्टी आहेत कारण की ते ट्रॅव्हलिंग होतं. पण तेव्हाचं टाईम किंवा तेव्हाचे जे थिंकिंग पॉवर असते ते तेवढी नसायची. पण आईवडील खूप हॅपी असायचे. आता क्रूज लाईनमध्ये जॉब करायला अप्लाय करण्यासाठी पण पैसे भरावे लागतात? फर्स्ट ऑफ ऑल कसं आहे की क्रूज लाईन इज अ फ्री रिक्रुटमेंट. जर तुम्ही क्रूज लाईनच्या जेवढ्या पण कंपन्या वगैरे आहेत, जर तुम्ही त्यांच्या वेबसाईटवरती बघितला तर तिथे मेन्शन केलेलं असतं कंपन्यांनी की इट्स अ फ्री रिक्रुटमेंट. ओके. फक्त याचीच ह्याची प्रोसेस जी असते ना ती लोकांना माहिती नाही आहे किंवा खूप लोक बोलतात की त्यांना जायची इच्छा आहे. म्हणजे जर आपल्या अख्ख्या महाराष्ट्रामधून जर गेलो आपण सातारा, सांगली किंवा तुम्ही या साईडला जळगाव, परभणी वगैरे, तर मुलं आहेत जे HM किंवा हॉटेल मॅनेजमेंट करतात आहे, पण त्यांना माहिती नाही, आयडिया नाही आहे. कारण की जर एकदा जर मला मुंबईमध्ये यायचं बोललं तर त्याला 1-2 दिवस त्यांना स्पेंड करून यायचं आणि तिथे तेवढं एंटरटेन केलं जात नाही. मग ह्याच्यासाठी अप्लाय कसं करायचं असतं, काय म्हणजे याची क्रायटेरिया काय वगैरे, त्याच्यासाठी मी त्यांना एक गायडन्स म्हणून मी करू शकतो. नक्कीच. आणि क्रूज लाईनवरती सॅलरी काय राहते? क्रूज लाईनचं कसं आहे की देअर इज अ लॉट ऑफ कंपनीज. ओके. सो एव्हरी कंपनीचं डिफरंट क्रायटेरिया वगैरे आहे. जसं मी 2 कंपन्यांमध्ये काम केलं, कोस्टा अँड रॉयल कॅरिबियन. कोस्टा इज अ बेस ऑन द इटालियन कंपनी. तर तिथे माझी मंथली सॅलरी असायची, म्हणजे एंडिंगला यायची. आणि रॉयल कॅरिबियनमध्ये तुम्हाला ट्वाईस इन मंथ येते सॅलरी. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुमची सॅलरी 1 लाख रुपीज असेल तर एव्हरी 15ला तुम्हाला 50,000 येणार अँड 30ला 50,000 येणार. इट्स अ बेस्ट पार्ट. म्हणजे मी 5 वर्ष ॲज अ काम केलं रॉयल कॅरिबियनला. मला त्यांनी सर्टिफिकेट पण दिलं आहे ॲज अ 5 इयर्स कम्प्लिशनचं म्हणून. आणि वन ऑफ द बेस्ट कंपनी मी ॲज अ सजेस्ट करू शकतो किंवा रेकमेंडेड करू शकतो जर त्यांना कोणाला अप्लाय करायचं असेल तर.
ओके. सो हे कंपनी वाईज आणि कंट्री वाईज डिपेंड आहे की सॅलरी कशा पद्धतीने असणार. हां, मोस्टली थोडंसं 19-20 आपण जसं बोलतो तशा आहेत. कंपन्या खूप आहेत. प्रीमियम सेगमेंट बोलतो आपण, त्याच्यानंतर लक्झरी सेगमेंट बोलतो. तर अशा काही कंपन्या आहेत. ज्या लक्झरी सेगमेंटमध्ये असतात त्यांच्या कंपन्या थोड्याशा खूप कमी आहेत, शिप्स वगैरे, पण त्या पण मार्केटवरती खूप राज्य करतात. मोस्टली कसं असतं माहिती आहे का, क्रूजमध्ये अप्लाय किंवा क्रूजमध्ये जे गेस्ट वगैरे येत असतात, तर इंडियामध्ये एवढं अवेअरनेस नाही आहे क्रूज लाईनबद्दल. तरी आत्ता दोन वर्षापासून जर कॉर्डिला जर तू ऐकलं असेल, कॉर्डिला क्रूज लाईन, yes. जेव्हा शाहरुख खानचा मुलगा पहिल्यांदा फर्स्ट केसमध्ये ड्रग केसमध्ये अडकला, तेव्हापासून इंडियामध्ये ती पॉप्युलरिटी झाली. ती पण एक थोडीशी जुनी शिप आहे ती कॉर्डिला क्रूज म्हणून. ते इंडियाने टेक ओव्हर करून आत्ता त्यांच्याकडे 3 शिप येतात आहे, अजून 2 नवीन येतात आहे. तर त्या मुंबईपासून ते कोचीन वगैरे ह्या सर्व गोष्टी करत आहेत. हां, तर ह्याच्यामध्ये जे गेस्ट लोकं असतात, त्यांना माहिती नसते की अप्लाय कसं करायचं, की मला क्रूजमध्ये जायचं आहे, फिरायचं कसं असतं, कुणालाच आयडिया नाही आहे. तर ह्याचे कसे असतं म्हणजे कंपनी एक आहे. फॉर एक्झाम्पल रॉयल कॅरेबियन ही काही कंपनी झाली US बेस्ड कंपनी, आणि त्याच्या शिप्स आहेत 25 शिप्स आहेत, आणि अजून एक शिप येते आत्ता लेजंड ऑफ द सीज म्हणून आत्ता येते ऑन. तर ह्या शिप कशा असतात, ऑल ओव्हर द वर्ल्ड, अख्ख्या जगामध्ये फिरत असतात. आता मला आयटिनरी ऑस्ट्रेलियाचे करायचे, तर मी ऑस्ट्रेलियामध्ये बघणार की कोणती शिप आहे तिथे. म्हणजे समजा ओशन ऑफ द सीज आहे, ती ऑस्ट्रेलिया मार्केट करत असते. तर मी गुगलवरती जातो, ओशन ऑफ द सीजचं नाव टाकतो, आणि त्याच्यानंतर मी ते आयटिनरी बघतो की बाबा हे किती आहे. मग त्याच्यानंतर ती 15 दिवसाची क्रुझिंग करते. ऑस्ट्रेलियामध्ये जे क्रुझिंग असतात हे 15 दिवसाचे असतात. म्हणजे एकदा गेस्ट शिपमध्ये चढला तू 15 दिवसाने डायरेक्ट डिसेंबर करतो. 15 दिवस फिरत असतो फक्त. तर मग ह्याच्यासाठी मग जर मी ऑस्ट्रेलियाची क्रूज बुक केले, तर मला ह्याच्यातून फ्लाईट तिकीट वगैरे माझा खर्च असतो. म्हणजे मी इथून 2 दिवस अगोदर मी ऑस्ट्रेलियामध्ये फ्लाय होणार, तिथे हॉटेल स्टे मी माझं स्वतःचं करणार, आणि ज्या दिवशी माझं एम्बार्केशन आहे त्या दिवशी मी पोर्टवरती पोहोचणार. मग पोर्टमध्ये पोहोचल्यानंतर आतमध्ये येतात क्रूजमध्ये आल्यानंतर मग त्यांचं खाणं पिणं अकोमोडेशन ज्या गोष्ट बोलतो सर्व फ्री असतं त्यांना. सर्व त्यांच्या पॅकेजच्या इन्क्लुडेड असतात. फक्त त्यांना स्पेशालिटी रेस्टॉरंट बोलतो आपण, जसं आपण जापनीज रेस्टॉरंट बोलतो, इंडियन रेस्टॉरंट्स बोलतो, तर ह्याच्यासाठी त्यांना थोडेफार पे करावं लागतात. अदरवाईज काही ॲक्टिव्हिटीज असतात त्याच्यासाठी त्यांना पे करावं लागतात. अदरवाईज क्रूजमध्ये ॲक्टिव्हिटीसाठी खूप काही गोष्टी आहेत. म्हणजे तुझे 15 दिवस ना कुठे जायचं माहिती पण नाही बनणार. इट्स अ मेमरीज. सो क्रूज लाईनमध्ये जॉब करण्याचे फायदे काय आहेत किंवा काय बेनिफिट्स म्हणू शकतो. क्रूजमध्ये काम करण्याचे फायदे म्हणजे कसं आहे की फर्स्ट ऑफ ऑल जे इंटरॅक्शन असतं मोस्टली सॅलरी तुम्हाला हाय आहे. जेवढं तुम्ही एक्सपेक्टेशन करता त्याच्यापेक्षा जास्त भेटतं. फक्त एवढंच एक स्टार्टिंगला तुम्हाला स्ट्रगल आहे. म्हणजे असं नाही की मी कॉलेज पासआउट झालो आणि मला डायरेक्टली 1 लाख सॅलरी ऑफर होणार, तसं नाही आहे. त्यांच्या काही क्रायटेरिया वगैरे असतात, तशा त्यांना सॅलरीज येतात. सेकंड गोष्ट असे, तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये दुनिया बघायला भेटते. आता ही बघायची कशी असते ह्याचे पण काही क्रायटेरिया आहेत. म्हणजे असं नाही की तुम्हाला जे काम वगैरे आहे ते काम सोडून मी बाहेर फिरायला जाणार, असं नाही आहे. क्रूज ही अशी जागा आहे की तुम्हाला जे 7 महिने किंवा 8 महिन्याचे जे कॉन्ट्रॅक्ट आहे, यू हॅव टू वर्क एव्हरी डे विदाऊट सिंगल डे ऑफ. जे बोलतात ना मला संडे आला तर मला झोपायचं आहे, नो संडे नो मंडे. ज्या दिवशी मी शिपमध्ये चढतो त्या दिवसापासून 8 महिने मी कंटिन्यू काम करत असतो. एकही दिवस सुट्टी नाही. एकही दिवस नसते. आणि याच्यामध्ये जर तुम्ही F&B सर्व्हिस डिपार्टमेंटमध्ये काम करत असाल किंवा किचनमध्ये काम करत असाल तर तुम्हाला 3 शिफ्टमध्ये काम करावं लागतं. ब्रेकफास्ट, लंच, डिनर. इफ माय ब्रेकफास्ट इज स्टार्ट 6:30 तर मला 5:30ला तर उठावं लागणार. अंघोळ वगैरे करून मी ब्रेकफास्ट करून मी जाणार. तर मग 6:30 to 9:30, 9:30 त्याच्यानंतर मग 11:30ला तुमचं लंच स्टार्ट होतं. 11:30 to 1:30 पण लंच असतो, आणि त्याच्यानंतर डिनर हा 4:30ला स्टार्ट होतो. आपण बोलतो चहाचा टाईम झाला, नाही. बाहेरच्या कंट्रीमध्ये ज्या काही गोष्टी असतात त्या 5:30ला तुमचा डिनर स्टार्ट होतो. एव्हरी कंपनी एव्हरी क्रूजमध्ये. आता ह्याच्यामध्ये ज्या बोलतो आपण बुफे सिस्टीम असते, अलाकार्ट सिस्टीम असते, रेस्टॉरंट सिस्टीम आहे. तर ह्याच्यामध्ये गेस्टला पण काही म्हणजे थोडंसं माहिती नसतं की मी नक्की माझा डिनर आहे कुठे, असं पण असतं काही काही ठिकाणी. मग डिनर तुम्ही डायनिंगला करणार डेक 4 म्हणजे 4था फ्लोअर की 14वा फ्लोअर, असं पण असतं. 14वा फ्लोअर बुफे सिस्टीम असते, त्याच्यामध्ये यू टेक प्लेट आणि जे काय तुमचं बुफेवरती फूड तुम्ही खाऊ शकता. रेस्टॉरंटला अलाकार्ट सर्व्हिस असतं. अलाकार्ट कशाला बोलतात, मेनू असतो, मेनूमधून गेस्ट ऑर्डर करतो आणि त्याच्यानंतर 1 by 1 सिक्वेन्समध्ये त्याला सर्व्हिस होते. डायनिंगला दे आर स्पेंडिंग 2.5 hours. म्हणजे जर 5:30ला माझा गेस्ट टेबलवरती बसला असेल तर तो 8 o'clockपर्यंत जात नाही. त्याला प्रॉपर सिक्वेन्समध्ये सर्व्हिस लागते, असं असतं.
तर ह्याच्यामध्ये पण खूप काही मजा येते. म्हणजे एका टायमिंगला 700 to 800 रेस्टॉरंटमध्ये बसलेले असतात. तेवढे त्यांच्याकडे स्टाफ मेंबर्स पण असतात. काही जे मुलं असतात की विचार करतात की अरे सर, मी एवढं सर्व काम कसं करणार? तू सर्वांचं नको टेन्शन घेऊ. जे तुझं फोकस काम आहे तेवढंच कर. म्हणजे एवढ्या मोठ्या शिपमध्ये पण काम ना पर्टिक्युलर डिसाइडेड केलेलं आहे. म्हणजे असं कोणाचं बर्डन नाही आहे की तू नाही आलास तर तुझं काम त्याला दिलं वगैरे, असं काही नाही आहे. माझ्यासाठी जर बघायला गेलं तर एकदम बेस्ट काम करण्यासाठी क्रूज लाईन खूप बेस्ट होता. आय हॅव लॉट ऑफ मेमरीज विथ द क्रूज लाईन. म्हणजे ते कामाचं एक हॅबिट झालं होतं मला. सॅलरीज पण टायमिंगला यायची. पार्टीज असायच्या. क्रूसाठी जेवढं बेनिफिट असतात तेवढं कंपनी प्रोव्हाइड करतात. फ्लाईट तिकीट माझी कंपनी पे करते, मेडिकल माझं कंपनी पे करते, विजा माझं कंपनी पे करते. मग मला कसला त्रास आला आहे? आणि जो माझं सॅलरी ते माझं सॅलरी सेव्ह आहे ना. आणि आयदर वेन आय वर्क ॲज अ F&B सर्व्हिस, तर माझं कसं एक माझा प्लस पॉईंट होतं की आय इंटरॅक्ट विथ द गेस्ट. येस. आणि असं नाही की एका नॅशनॅलिटी, ऑल ओव्हर द जगात म्हणून कुठल्याही नॅशनॅलिटीचा देशवर मी त्याचं इंटरॅक्ट केलेलं आहे. ह्याच्यामुळे काय झालं की माझा एक कॉन्फिडन्स बिल्ड झाला, माझं कम्युनिकेशन बिल्ड झालं, मला इंटरनॅशनल लोकांबरोबर बोलण्याची संधी भेटली. त्यांचा एक्सपिरियन्स मला आलेला आहे. जसं बोलतो ना, काही गेस्ट असतात ते कंप्लेंट्स करत असतात तुम्हाला, पण काही गेस्ट असतात ते तुमचं बघतात की सर्व्हिस कशी आहे, बिकॉज दे वॉन्ट सर्व्हिस. मुलांना डाऊट्स असतो की जेव्हा ते हॉटेल मॅनेजमेंट वगैरे करतात ना, सर एवढं शिकवतं पण एवढं कुठे यूज होत नाही का? कारण की ते IT केलेले असतात, OJT केलेले असतात, ऑन जॉब ट्रेनिंग वगैरे. सर आमच्या हॉटेलमध्ये तर यूज झालं नाही आहे. हां, बट वन्स यू गो अब्रॉड, मग तू लँडवरती गेलास किंवा तू क्रूजवरती गेला, तर क्रूजवरती ह्या सर्व गोष्टी होतात ज्या हॉटेल मॅनेजमेंटला कॉलेजमध्ये शिकवलेल्या जातात. त्या सर्व गोष्टी त्याला फॉलो कराव्या लागतात तिथे. कारण की गेस्टच्या अगोदर म्हणजे आपण बोलतो की गेस्टला त्या सर्व गोष्टी माहिती आहेत. सर्व्हिस जी आली ही युरोपमधून आलेली आहे ना, तर त्या लोकांना माहिती आहे. म्हणजे मग टी काय आहे, चहा काय आहे, कॉफी काय आहे, कॉफीचे प्रकार किती आहेत. आपल्याकडे बोलतो आपण कॅन हॅव गेट जस्ट कप ऑफ टी और कप ऑफ कॉफी. तसं नाही आहे. त्यांच्या कॉफीचे खूप टाईप्स आहेत. जसे आता जे मुलं वगैरे स्टारबक्स वगैरे किंवा CCDमध्ये जात असतात त्यांना माहिती असेल. आता कॅपेचिनो बोलतो, एक्सप्रेसो बोलतो, मोका बोलतो. तशी त्या लोकांना ऑलरेडी माहिती आहेत त्या सर्व गोष्टी. त्याच्यामुळे मी त्यांना सांगू नाही शकत की सर्व्हिस अशी आहे. ते लोक मला सांगतात की नो गणेश, दिस इज अ टाईप ऑफ द सर्व्हिस. तर ह्या गोष्टींचा पण खूप मला एक्सपिरियन्स आलेला आहे. बिंग ॲज अ 7 years काम केल्यानंतर जेव्हा मी इटलीमध्ये काम केलं आहे, तिथे पण एक लँग्वेज बॅरियर्स आला होता. म्हणजे ॲज अ इटालियन गेस्ट वगैरे बोलतो, दे आर स्पीकिंग इटालियन. जर्मन गेस्ट आहे, जर्मन बोलतो. फ्रान्स गेस्ट आहे, फ्रेंच बोलतो आहे. मग मी काय मी असं घाबरून नाही चाललं ना मला. मग तिथे एक प्लस पॉईंट झाला होता की मला तर कंपनीने ॲज अ इंग्लिश बोलतो म्हणून हायर केलं होतं. पण तो एक्सपिरियन्स मला दिला. पण गेस्ट लोक पण बघतात की आय अंडरस्टँड और नॉट अंडरस्टँड. मग त्यांना इंग्लिश तुम्ही इंटरॅक्ट कसं केलं त्यांच्याशी? इंटॅक्ट म्हणजे कसं असतं माहिती आहे का, एक बॉडी लँग्वेज इज बोलतो आपण की ह्याच्यावरती आपण सर्व गोष्टी समजू शकतो. म्हणजे कोण बघतं आहे कसं, बोलतो आहे कसं, तो स्टँड कसा आहे, उभा कसा आहे, ह्याच्यावरती मला एक अंडरस्टँड व्हायचं. मग तिथे काही मी स्ट्रगल करून थोडेसे त्यांचे शब्द शिकलो. मग कमीत कमी गुड मॉर्निंग बोलण्यासाठी पण मी शिकलो ना, बोनजोर्नो काय असतं, बोनापेतीत काय असतं. त्याच्यावरती मी ते 2-3 शब्द असे शिकून मग त्यांच्याशी इंटरॅक्शन केलं. पण त्याच्यानंतर काय झालं की माझं सेकंड कॉन्ट्रॅक्ट आलं तर मी सिंगापूरमध्ये आलो. म्हणजे माझं कॉन्ट्रॅक्ट लाईन फक्त 8च महिन्याचं होतं ना. मग त्याच्यानंतर मी सिंगापूरमध्ये आलो. मग सिंगापूरमध्ये आल्यानंतर मग माझे इंग्लिश स्पीकिंग गेस्ट भेटले सर्व. त्याच्यानंतर मी 3 वर्ष चायना मार्केटमध्ये काढलं. वन ऑफ द इझिएस्ट मार्केट बोलू शकतो. फक्त एवढंच की सॅलरीजमध्ये थोडंसं कॉम्प्रोमाइज करावा लागतो. कारण की चायनीज ही इज एशियन गेस्ट आहेत. 3 वर्ष मी शांघाईमध्ये होतो. शांघाईवरून आम्ही जपानला जायचो. जपानमध्ये क्रुझिंग असायचं. माझे 6,000 ते 6,000 गेस्ट चायनीज असायचे. 6,000. आणि कंपनी माझी रॉयल कॅरिबियन इंग्लिश स्पीकिंग होती. पण ज्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही सर्व्हिस वगैरे असायचं त्या रेस्टॉरंटमध्ये सर्व चायनीजच असायचे. पण त्यांनी कधी एका शब्दाने पण आम्हाला कधी तकलीफ नाही. त्यांच्यासाठी मी फॉरेनर होतो. त्याच्यामुळं त्यांच्यासाठी काही एवढं हे नव्हतं. पण जेव्हा मी चायनीजमध्ये पण काही शब्द शिकलो, मग त्यांच्याशी कन्व्हर्सेशन करायला लागलो, त्यांना पण खूप आनंद व्हायचा. दे आर स्पीकिंग. जेवढे पण आत्ताचे जे यंगस्टर आहेत जे चायनीज, ते इंग्लिश बोलतात पण ते बोलत नाहीत. म्हणजे जेव्हा त्यांना दिसतोय की समोरचा खूप स्ट्रगल करतो अंडरस्टँडिंगसाठी, तेव्हा मग ते एक शब्द ओके असं बोलतात. आणि जो एक त्यांच्या मदर टंगला ते प्रेफरन्स देतात. हां, मॅन्ड्रिनला ते खूप प्रेफरन्स देतात अख्ख्या चायनामध्ये. इवन आम्ही शांघाईमध्ये फिरायचो पण टॅक्सीवाल्याला असून दे $2 किंवा ते त्यांचं जे करन्सी वगैरे, आम्ही चायनामध्ये फिरत होतो. कन्व्हर्सेशन काहीच नाही आहे. आम्हाला चायनीज येत नाही, त्यांना इंग्लिश येत नाही, तरी पण आम्ही शॉपिंग वगैरे जे काही गोष्टी आम्ही करत होतो. कशावरती? फक्त एक बॉडी लँग्वेजवरती. आणि ते रिस्पेक्टेड नाही आहे. जसं आपल्याला इंडियामध्ये येतात ना, फॉरेनर आला आणि जर त्याला जर तो क्वेश्चन करतोय पण त्याला समजत नाही, पण त्याला माहिती तो फॉरेनर आणि त्याची
त्याच्याशी तो हेल्प करतो ना, तसं जसं जसं त्याची बॉडी लँग्वेज सांगते तसं तो हेल्प करत असतो त्याला. पण तो पण खूप छान एक्सपिरियन्स होता चायनामध्ये. त्यांचं कल्चर बघायचं भेटलं. म्हणजे ज्या आम्ही टेबल सर्व्हिस वगैरे अला कार्ट बोलतो, अला कार्ट जर सेटअप जर तुला सांगायचं झालं तर लेफ्ट साईडपासून स्टार्ट होतो राईट हँड साईडकडे. म्हणजे जो टेबल सेटअप बघितला असेल तो कधी, त्याच्यावरती कटलरी प्लेट्स वगैरे ऑलरेडी सेट असतं, म्हणजे आपण जेव्हा जायच्या अगोदर. तर चायनामध्ये कसं आम्ही चॉपस्टिक वगैरे पण असायच्या. त्याच्यानंतर लेफ्ट हँड साईडला फोक येतो, तुमचा सलाड फोक येतो, एपी फोक येतो, डिनर प्लेट येते. राईट हँड साईडला तुमचा एपी नाईफ येतो, सलाड नाईफ येतो, आणि त्याच्यानंतर तुमचं काही पाण्याचा ग्लास ऑन द टॉप वगैरे, सॉल्ट अँड पेपर. चायनामध्ये कसं व्हायचं, जर राऊंड टेबल ऑफ 6चा असायचा ना, म्हणजे 6 लोकांचा टेबल असेल ना, वन्स दे सिट ऑन द टेबल ते पूर्ण कटलरीच बाजूला करायचे. त्यांचं कल्चर कसं आहे की एकत्र खायचं. आणि जो प्री प्लेटेड, अमेरिकन सर्व्हिसमध्ये कसं असतं प्री प्लेटेड बोलतो आपण त्याला. इंडियामध्ये कसं आपण करतो की एकत्र बाउलमध्ये येतं, देन वी सर्व वन बाय वन. अमेरिकन सर्व्हिसमध्ये तसं नसतं. अमेरिकन सर्व्हिसमध्ये जर 4 लोकं बसले तर 4 लोकांचं फूड हे डिफरंट असतं. हां, म्हणजे 4 म्हणजे मम्मा पापा बोलतो किंवा त्याचे बेबीज वगैरे बसले असतात, प्रत्येकाचा मेनू हा सेपरेट जातो आणि प्रत्येकजण हा त्याचं स्वतःचं ऑर्डर स्वतः फूड करतो. फॉर एक्झाम्पल कोण मेन कोर्समध्ये जे चिकन खातं, कोण अजून दुसरं कोणतं हे खात असेल, डक वगैरे खात असेल, किड्स व्हेजिटेबलमध्ये खात असेल, तर प्रत्येकाचं फूड हे किचनमध्ये प्लेटमध्ये बनलेलं असतं. यू हॅव टू कॅरी द प्लेट्स फ्रॉम द किचन अँड यू हॅव टू सर्व वन बाय वन. आता 1 बाय 1मध्ये पण सिक्वेन्स असते. अशी नाही की माझ्यासमोर मॅम फर्स्ट वेळेला मी मॅमला सर्व्हिस करेन, नाही. फर्स्ट किड्स, देन लेडीज, त्याच्यानंतर तुमचे जे जेंटलमॅन किंवा होस्ट बोलतो ते येतात. मग ते टाईप ऑफ सिक्वेन्स वगैरे असतात, ह्या गोष्टी फॉलो कराव्या लागतात. इंडियामध्ये जर आपण करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही आहे, गेस्ट काही कंप्लेंट्स करत नाही ह्या रिगार्डिंग. पण ब्रिटिश गेस्ट असेल तर ही कंप्लेंट 100% कंप्लेंट करतो. आय हॅव कंप्लेंट्स ऑल्सो. माझे पण काही कंप्लेंट्स झालेल्या आहेत ह्या रिगार्डिंग, पण त्या सॉल्व कशा करायचा मी फक्त माझ्या बोलण्यातून त्या कंप्लेंट सॉल्व केल्या आहेत. एंड ऑफ द डे बोलू शकतो की एंड ऑफ द क्रूज गेस्टने मला हॅपी केलेलं आहे विथ द कमेंट्स, विथ द फोटोग्राफ्स अँड ऑल. तर तो एक खूप मेमरीज आहे. ह्याच्यामध्ये जर सांगायचं झालं तर 2022चाच मी फक्त एक इन्सिडेंट सांगू शकतो. माझी शेवटची क्रूज होती, म्हणजे मी घरी येणार होतो आणि माझी 6 दिवसाची क्रूज होती. आम्ही करत होतो डेन्मार्कवरनं, माझं होमपोर्ट होतं डेन्मार्क, नॉर्वे आणि त्याच्यानंतर फिनलँड, ह्या 3 कंट्री करत होतो. तर माझे जे गेस्ट असायचे कॅनडा, पण ते चायनीज होते. मी फर्स्ट चायनीज माझ्या आयुष्यामध्ये बघितले की त्यांच्या टेबलवरती एक बोलतो ना, एक ड्रॉप पण सांडलेलं नाही. दे आर द चायनीज, बट कॅनडामध्ये त्यांचा पासपोर्ट होता. त्याच्यानंतर माझ्याकडे कॅनेडियन होते. सेकंड सिटिंगला माझ्याकडे जे साऊथ अमेरिकन्स होते. त्याच्यानंतर ब्रिटिश होते. ब्रिटिश इज वन ऑफ द टफेस्ट गेस्ट टू हँडल. सर्वात टफ गेस्ट आहे ब्रिटिश हँडल करण्यासाठी. त्याला प्रॉपर सर्व्हिस लागते. जी गोष्ट हॉटेल मॅनेजमेंटला F&B सर्व्हिसमध्ये शिकवली जाते ती सर्व गोष्ट त्यामध्ये लागते त्यांना. जर साऊथ अमेरिकन असेल किंवा अमेरिकन गेस्ट असेल तर अमेरिकन गेस्टला फक्त बोलणं पाहिजे, गणेश प्लीज स्टँड या अँड टॉक टू विथ मी, असं असायचं. मग मी माझ्या काही गोष्टी सांगणार, मग ते त्यांच्या मग घरच्या गोष्टी सांगणार, असं डिस्कशन वगैरे खूप चालायचं आमचं. पण ब्रिटिशला सर्व्हिस लागते. साऊथ अमेरिकनला फूड लागतं ऑन टाईम. ब्रिटिशला ब्रेक लागतो. म्हणजे आपण बोलतो ना की एक गोष्ट खाल्ली की आपण लगेच सेकंड गोष्ट नाही. ब्रिटिश हॅज अ टेक अ ब्रेक. म्हणजे 10 लोकं बसलेत, 5 लोकांचं जेवण झालेलं आहे, म्हणजे फर्स्ट कोर्स झालेला आहे, तर 5 लोकं खातात आहे, तर 5 लोकं हे वेट करतात त्यांच्यासाठी. असं नाही की ओके ब्रिंग माय फूड्स, नॉट लाईक दॅट. सो बोलतो ना आपण, ते सर्व्हिस फॉलो होते. तर हा एक चांगला एक्सपिरियन्स आला आहे मला क्रूजमध्ये. इंडियन्स गेस्ट पण खूप वेळेस भेटायचे. पण कसं आहे की इंडियन्सचं कसं असं की थोडेसे कंप्लेंट्स असायचे. ज्या गोष्टी त्या इंडियामध्ये एक्सपेक्ट असते तशी क्रूजमध्ये नाही भेटू शकत. पाणी, मसाला वगैरे ते कसं असेल खूप आहे. आणि सर्वात टफ जॉब बघायला गेलं तर क्रूजमध्येच असतो. किचन असून द्या, F&B सर्व्हिस असून द्या, अकोमोडेशन जे तुमचं हाऊसकीपिंग असून द्या आणि फ्रंट ऑफिस असून द्या, एव्हरीवन हॅज अ टफेस्ट जॉब. म्हणजे कंटिन्यू काम आहे. मला असं नाही की उद्या सुट्टी आहे, गणपती सुट्टी, अरे दिवाळी, असं काही नाही आहे. वन्स आय फिनिश माय वर्क देन आय हॅव टू गो द कॅबिन, देन नेक्स्ट डे मला यायचं कामावरती. सो क्रूज लाईनमध्ये जॉब करायचा असेल तर स्टेप बाय स्टेप काय प्रोसेस आहे, म्हणजे कोणतं क्वालिफिकेशन नंतर आपण काय अप्लाय करू शकतो? क्रूजमध्ये करायचं असेल तर 10th आणि 12th अगोदर होतं. पण आत्ता कसं झालं, DG शिपिंगने सांगितलं आहे की तुम्हाला STCW मॅन्डेटरी आहे. आता STCW करताना तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे. 10th आणि 12thच्या ह्याच्यावरती नाही अप्लाय करू शकत तो. तर कमीत कमी त्याला डिप्लोमा पाहिजे किंवा डिग्री पाहिजे. सो वन्स यू कंप्लीट युअर हॉटेल मॅनेजमेंट, त्याच्यानंतर तू 1.5 इयर्स किंवा 2 इयर्सचा एक्सपिरियन्स घेऊ शकतो ॲज अ बिगिनिंग म्हणू शकतो. पण त्याच्यासाठी हॉटेलचा एक्सपिरियन्स हा फक्त 5 स्टार हॉटेलच पाहिजे. म्हणजे असं नाही की मुलं काय करतात, मला फोन करतात की सर मी
सयाजी हॉटेलमध्ये काम केलं किंवा मी टिपटॉपमध्ये काम केलं, तू काम करायला काही प्रॉब्लेम नाही, पण कुठे त्यांना तो एक अडथळा येतो त्याच्या प्रोसेसमध्ये. जर तुझ्याकडं 5 स्टार हॉटेल असेल, जसं पुण्यामध्ये जर काम करत असेल तर वेस्टिन इज वेल अँड गुड, कॉन्ट्राड हॉटेल वेल अँड गुड, JW वेल अँड गुड आहे. त्याच्यानंतर तुमचं नोवाटेल आहे, IBS आहे, ज्या काही इंटरनॅशनल प्रॉपर्टीज आहेत ह्याचा जर एक्सपिरियन्स असेल तर यू कॅन इझिली अप्लाय टू द क्रूज लाईन. त्याच्यानंतर मग तुम्ही ॲज अ ऑनलाईन किंवा ऑफलाईन वगैरे तुम्ही ह्याच्यामध्ये कंपनीमध्ये अप्लाय करू शकता. ऑफलाईन तर आता ते एंटरटेन करत नाही आहे, त्याच्यामुळे तुमचा मुंबईला जाण्याचा टाईम वेस्ट आहे. तुम्ही काय करू शकता, गुगलवरती तुम्ही त्यांचे वेबसाईट वगैरे फाइंड आउट करू शकता आणि यू कॅन अप्रोच टू देम. ओके, त्याच्यानंतर कसं असतं ह्याचं सिलेक्शन जी प्रोसेस असते, तुझं जे क्रायटेरिया बघतात, हॉटेल मॅनेजमेंट कंप्लीट आहे ठीक आहे, तुझं हे एक्सपिरियन्स ठीक आहे, मग 5 स्टार हॉटेलचा एक्सपिरियन्स आणि 4 स्टार हॉटेलचा एक्सपिरियन्स ह्याच्यामध्ये स्क्रीनिंग जो असतो की सिलेक्शन प्रोसेस, ह्याच्यामध्ये ते काय करतात 5 स्टार हॉटेलला पहिला प्रेफरन्स देतात. मग तो तिथे सिलेक्ट झाल्यानंतर त्याचा मग फर्स्ट राऊंड असतो, कंपनीमध्ये ॲज अ ऑनलाईन घेतात किंवा ते डायरेक्ट कंपनीमध्ये बोलवतात इंटरव्ह्यूसाठी. आणि फर्स्ट राऊंड वन्स ही क्लिअर, द सेकंड राऊंड जो असतो तो क्लायंट इंटरव्ह्यू असतो ॲज पर द पर्टिक्युलर डिपार्टमेंट. मग त्याच्यामध्ये तो सिलेक्शन झाल्यानंतर मग तो त्याचं मेडिकल टेस्ट वगैरे असते, फुल मेडिकल असतं ह्याच्यामध्ये. आणि मेडिकल झाल्यानंतर तुमचा LOE येतो, लेटर ऑफ एम्प्लॉयमेंट येतो, त्याच्यानंतर विजा येतो. आता कंपन्या मोस्टली काय करतात, C1D विजासाठी अप्लाय करायला सांगतात. C1D विजा हा US विजा आहे. C1D विजाचा बेनिफिट काय आहे की तो 5 वर्ष भेटतो आणि बाकीच्या ज्या कंट्रीचा विजा जो असतो हा फक्त तुम्हाला जॉईनिंगसाठी असतो. फॉर एक्झाम्पल जर माझं जॉईनिंग इटलीमध्ये तर मला फक्त 9 महिन्याचा विजा भेटतो. त्याच्यासाठी इंटरव्ह्यू वगैरे काय प्रोसेस नसते. पण C1D विजासाठी तुमचा इंटरव्ह्यू असतो, 2च मिनटाचा इंटरव्ह्यू असतो, त्याच्यामध्ये तुला डिसाईड होते की 5 वर्षाचा विजा भेटेल की नाही भेटेल. ह्याच्यामध्ये रिजेक्शन खूप जास्त आहेत आत्ता, जेव्हापासून ट्रम्प आले प्रेसिडेंट तेव्हापासून थोडंसे रिजेक्शन खूप वाढतात आहे. रिजेक्शन वाढण्याचं कारण पण काय आहे की मुलाला माहिती नाही की इंटरव्ह्यू कसा करायचा असतो. दे गोना आस्क यू ओनली 1 or 2 क्वेश्चन्स, ओके, टेल मी युअर इंट्रोडक्शन अँड सेकंड क्वेश्चन आर यू करंटली वर्किंग. पण मुलगा काय करतो, जसं सिलेक्शन झालं जॉब सोडतो. जॉब सोडल्यामुळे मग तो कॉन्फिडन्स दिसत नाही त्या मुलामध्ये, मग ते रिजेक्शन करतात. सिम्पल गोष्ट आहे, जो मुलाने कधी काम केलं नाही वगैरे तर त्याला का ते हायर करते. आणि एकदा तुझा विजा वगैरे झाला त्याच्यानंतर तुझी फ्लाईट तिकीट वगैरे येते, फ्लाईट तिकीट फ्री असते, विजा फ्री असतो, मेडिकल फ्री असतं, त्यामुळे मुलाला काही काळजी करायची गरज नाही आहे. जे मुलाचा कुठे खर्च होतो, STCW सर्टिफिकेट 22,000, त्याच्यानंतर इंडियन CDC असते, जसं पासपोर्ट असतं तसं आपला CDC असतो, त्याच्यासाठी 2,500 खर्च येतो. SID कार्ड आहे, लेस दॅन 500 खर्च येतो. एवढाच खर्च आहे मुलाला, बाकी काहीच नाही आहे. म्हणजे मी स्वतः अप्लाय करताना मला तेवढा खर्च आला होता. सो हॉटेल मॅनेजमेंट करताना कोणकोणते जॉब अपॉर्च्युनिटीज आपल्याला ओपन होतात? हॉटेल मॅनेजमेंट हे कन्सेप्ट कसं असतं, काही लोकांना नवीन आहे, काही लोकांना फक्त मित्र गेला म्हणून मी घेतो ॲडमिशन, काही लोक जसं मार्केटिंग करतात तसं ते मुलं अप्रोच किंवा त्यांच्यासाठी हे दिसतात. हॉटेल मॅनेजमेंट केल्यामुळे बेनिफिट खूप आहेत. तुम्हाला क्रायटेरिया किंवा तुम्हाला इंडस्ट्री काम करण्यासाठी वास्ट आहे. जर वन्स यू आर कम्प्लिटेड हॉटेल मॅनेजमेंट यू कॅन वर्क इन द हॉटेल्स, रिसॉर्ट्स, त्याच्यानंतर तुम्ही एअरलाईन्समध्ये काम करू शकता, तुम्ही क्रूज लाईनमध्ये काम करू शकता, तुम्ही MNC कंपनीमध्ये काम करू शकता, इदर यू कॅन स्टार्ट युअर ओन बिझनेसेस ऑल्सो. सो तुमची इंडस्ट्री वास्ट आहे. फक्त काय पाहिजे, 2 गोष्टी पाहिजे. फर्स्ट युअर कम्युनिकेशन आणि सेकंड युअर पर्सनॅलिटी. येस. ह्या 2 गोष्टीच मुलगा काय होतो मार्क करतो. मी ॲडमिशन घेतलं आज कॉलेजला, पण कॉलेजला कधी गेलोच नाही आहे. अँड वन्स आय पास आउट फ्रॉम द कॉलेज त्याच्यानंतर बोलतो अरे यार मी HM केलं आणि आय डोंट हॅव अ जॉब. मग हा काय करतो, एक फेक मार्केटिंग करतो. जे HMमध्ये ॲडमिशन घेणारे असतात 3 कॅटेगरी. 1, रिच फॅमिलीज, पैसा खूप आहे, काय पाहिजे फक्त डिग्री पाहिजे, ती कशासाठी पाहिजे, लग्नासाठी पाहिजे, दे कम. सेकंड, की कुणी ते सांगितलं आहे म्हणून येतात. थर्ड, जेन्युइन असतात, आणि जो जेन्युइन काम करतो ना तो हा मार्केटमध्ये सस्टेन करतो. अदरवाईज 80 to 70 किंवा 80% बोलू शकतो ही इंडस्ट्री सोडतात. आणि याच्यामध्ये कसं असतं बोलतो ना आपण, एक स्टार्टिंग स्ट्रगल ही तुम्हाला सर्वच इंडस्ट्रीमध्ये आहे. असं नाही की हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आहे, सर्वच इंडस्ट्रीमध्ये आहे. पण ह्याच्यामध्ये पण कुठं ते काहीतरी चुकतं आहे. आत्ता मार्केटमध्ये जसं मी बघितलं आहे, आमच्या टायमिंगला कसं असायचं की तुमचे क्रायटेरिया वगैरे खूप मेन्शन्स वगैरे असायचे, सॅलरीज पण चांगल्या देत होत्या. आता तसं नाही आहे. आता कसं झालं, जसं मी बोललो की IT, OJT आणि MT ह्या 3 गोष्टी मुलाला समजल्याच नाही आजपर्यंत. मुलगा अगर तो कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर ITला जातो, इंडस्ट्रियल ट्रेनिंग कशासाठी असते, एक्सपोजरसाठी. पण मुलगा काय करतो, एक्सपोजर घेतो आणि त्याच्यानंतर कॉलेजच ड्रॉपआउट करतो, तो कॉलेजला येतच नाही आहे. सेकंड काय असतं, OJT. वन्स यू 3rd इयरमध्ये आल्यानंतर किंवा 3rd इयर पासआउट नंतर OJT करतात. तर मी मोस्टली सांगेन की OJT नाही केली तरी चालेल,
OJT काय असते, ऑन जॉब ट्रेनिंग असते. वन्स यू कंप्लीट युअर ट्रेनिंग, मग तो OJT करायची काय गरज आहे. IT आणि OJTमध्ये काही मोठा डिफरन्स नाही आहे, किंवा तिथे HR मॅनेजर किंवा जो तुमचा रेस्टॉरंट मॅनेजर असून दे किंवा शेफ असा हाताला पकडून शिकवत नाही आहे. तो काय करतो, जे काम असेल जो एक ॲज अ एम्प्लॉई करतो तेच काम IT किंवा OJTवाला करतो आहे. मग डिफरंट काय, ITचं स्टायफन किती आहे माहिती आहे आत्ता आय थिंक 5,000 का 6,000 स्टायफन चाललं आहे. तो 6,000मध्ये काय सस्टेन करणार. जर तो सातारा किंवा कोल्हापूरचा स्टुडंट आहे आणि जर तो पुण्यामध्ये येतो IT करण्यासाठी, तो 6,000मध्ये कसं सस्टेन करणार. त्याचं अकोमोडेशन करू शकतो का, काही करू शकतो. आणि 12 ते 14 तास त्याची शिफ्ट आहे. मुलगा मग कसा तो सस्टेन होणार. त्याच्यानंतर OJTमध्ये येतात. OJT बोलतात ऑन जॉब ट्रेनिंग. ओके, आता याच्यामध्ये HR वगैरे खूप फोर्स करतात मुलासाठी OJT वगैरे. OJT का करायचं आहे. इफ आय कम्प्लीटेड माय हॉटेल मॅनेजमेंट, जर माझ्या पॅरेंट्सने 3 लाख 3.5 लाख जे पण काही एक्स अमाऊंट पे केलेले आहे, सो वाय शुड आय डू द OJT करायची गरज नाही. तर मग ह्याच्यामध्ये काय करू शकतो मुलगा, जेव्हा मी फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं ना, तेव्हापासूनच मी माझ्यामध्ये एक डेव्हलपमेंट चालू करू शकतो. कॉलेज काय बोलतो 100% प्लेसमेंट अशी नसते. प्लेसमेंट म्हणजे काय, की कॉलेज तुला कॅम्पस आणून देणार, पण इंटरव्ह्यू तुला क्रॅक करायचा आहे. मुलगा हे समजतच नाही आहे. मुलगा बोलतो मी फेल झालो, कॉलेज सेकंड अपॉर्च्युनिटी आहे, फेल झालो, थर्ड अपॉर्च्युनिटी फेल झालो, चौथी अपॉर्च्युनिटी कॉलेज कशी देणार. बिकॉज कॉलेजला बाकीची पण स्टुडंटला हे करायचं आहे ना. मग प्लेसमेंटमध्ये तुला सस्टेन करायचं असेल तर स्टार्टिंग ऑन द फर्स्ट डे तुला काय करायचं, तुझ्या पर्सनॅलिटीवरती काम करायचं, तुझं कम्युनिकेशनवरती काम करायचं आहे. आणि कोणत्याही कॉलेजची डिग्री असली ते काही प्रॉब्लेम नाही आहे. हॉटेल मॅनेजमेंटला HR कधीही विचारत नाही विच कॉलेज यू आर पास आउट आणि विच युनिव्हर्सिटी यू आर पास आउट. जे तुझं पर्सनॅलिटी जे इंटरव्ह्यू घेतो तेव्हाच तुझं दिसतं की बाबा तुझं कम्युनिकेशन कसं आहे आणि तुझं नॉलेज कसं आहे, आणि त्याच्या बेसवरतीच तुला जॉब भेटत असतो. हां, फक्त आता जे कॉलेजेस वगैरे काय असतं, आता फक्त मोठ्या कॉलेजमध्ये जाण्याचा बेनिफिट काय असतो, तुला कॅम्पस चांगलं भेटतं, तुझे फ्रेंड्स एकदम थोडेसे त्याच स्टँडर्डचे येतात, तुझे टीचर्स त्याच स्टँडर्डचे असतात, तुला इक्विपमेंट्स बघायला भेटतात. त्याच्यानंतर तुझ्यामध्ये ती स्वतःमध्ये कॉन्फिडन्स बिल्ड होतो. जसं मी माझं कॉलेजचं एक एक्झाम्पल देतो. माझं कॉलेज DY पाटीलला सकाळी 9 वाजता स्टार्ट व्हायचं, 5 वाजेपर्यंत. 9 ते 1 वाजेपर्यंत आमचे प्रॅक्टिकल असायचं. आठवड्यातून माझे 3 ते 4 दिवस प्रॅक्टिकल असायचे. ओके, आणि त्याच्यानंतर आमचे लेक्चर्स असायचे, ते 5 वाजेपर्यंत असायचे. तर त्याला मॅनेजमेंट कॉलेज बोलतात ना. ही लर्निंग द मॅनेजमेंट. आता मॅनेजमेंटमध्ये शिकवताना तुमचे हे 4 सब्जेक्ट आले. ओके, फ्रंट ऑफिस, हाऊसकीपिंग, ज्याला अकोमोडेशन हा एक शब्द बोलतो आपण, F&B सर्व्हिस म्हणजे फूड अँड बेवरेज सर्व्हिसमध्ये, आणि तुझं एक आलं शेवटचं जे किचन डिपार्टमेंट. ओके, आता जे किचन वगैरे किंवा F&B सर्व्हिस हे ना खूप वास्ट आहे आतमध्ये. म्हणजे जसं तुम्ही बघताना काय बोलणार की शेफ आहे तो जेवणच बनवतो, नाही आहे, तसं नसतं ते. शेफ हा जेवण नसतो बनवत. म्हणजे कसं आहे की त्याला ना एक एलॅबोरेट केलं आहे. जर 5 स्टार हॉटेलमध्ये गेलं तर पोझिशन असते कॉमी 3, कॉमी 2, कॉमी 1, CDP, DCDP, एक्झिक्युटिव्ह सू शेफ आणि एक्झिक्युटिव्ह शेफ. हे काय झालं, क्रायटेरिया झाला. आता एक्झिक्युटिव्ह शेफ जेवण नाही बनवत किंवा CDP नाही बनवत, कॉमी 3वालाच बनवतो. मग कॉमी 1 वर्क करा. मग कॉमी 1चं काय असतं, फॉर एक्झाम्पल ही इज वर्किंग ॲज अ गार्ड म्हणजे एक पर्टिक्युलर डिपार्टमेंट आहे, त्याच्यामध्ये फक्त कटिंग व्हेजिटेबल्स असतात. सो होल डे ही जस्ट कट द व्हेजिटेबल. जर तो बुचरीमध्ये काम करतो तर होल डे ही कट द चिकन, जे तुमचं मीट वगैरे, फिश वगैरे जे वॉटेवर असं. काही लोक असतात जे फक्त ग्रेव्हीमध्ये काम करतात. आणि त्याच्यानंतर तो जेव्हा तो पोझिशन बिल्ड करून शिकून जो कॉमी थर्डला येतो, तेव्हा तो कसं ते रेंजवरती असतो. रेंजवरती म्हणजे रेस्टॉरंटचं जे किचन असतं त्याच्यावरती रेंजवरती बोलतो आपण त्याला कसं असतं की त्याला सर्व रेडीमेड गोष्टी मिळतात, त्याच्या बाजूला सर्व गोष्टी असतात. फॉर एक्झाम्पल व्हेज एक मेनू आला त्याला कोणता ऑर्डर, तर शेफ काय करतो, ऑलरेडी त्याला व्हेजिटेबल्स भेटलेलं असतात, ते काय असतात तो प्रॉपर बनवतो आणि देतो. त्याच्यामध्ये तंदूर अलग डिपार्टमेंट आहे. तंदूरवाला इंडियन फूड नाही बनवत किंवा चायनीज नाही बनवत, तंदूर अलग डिपार्टमेंट आहे. चायनीज अलग आहे, कॉन्टिनेंटल अलग आहे आणि इंडियन अलग आहे. तर ह्याचे प्रत्येकाचे हेड असतात, त्याच्या खाली सब असतात. तेव्हा कुठे ते एक ऑपरेशन एकदम सक्सेसफुल होतं. अदरवाईज बोलतो ना, मग जर एकटाच जर सर्व काम करत असेल ना, तर ती कुठे ते एक कॉम्प्लेक्स होणार, मिसमॅच होणार गोष्टी, आणि त्याच्यानंतर कंप्लेंट स्टार्ट होतात. जेव्हा तुमचं 5 स्टार हॉटेल, म्हणून मी सांगतो ना मुलांना, एकदा जर 5 स्टार हॉटेलला काम केलं ना, सो ही लर्न समथिंग. जेव्हा मी ॲज अ बसून मी जर मुलाला सांगितलं तर त्याला समजणार नाही. म्हणून IT खूप इम्पॉर्टंट असतं. आणि वन्स यू लर्न द IT ना, त्याच्यानंतर OJT किंवा MT नाही केलं तरी चालेल. MT जर त्याला अपॉर्च्युनिटी येते, पण जे हॉटेल्स असतात MT नंतर पण त्याला ती पोझिशन द्यायला नकारतात. ते काय बोलतात की MT कंप्लीट केल्यानंतर लेट्स सी वी कॅन गिव्ह यू ऑन. मग त्याच्यापेक्षा ते MT पण नका करू. मला एकच मुलांना सांगणार, जर तू कॉन्फिडंट असशील ना, यू कॅन सर्वाइव्ह एनिवेअर इन द वर्ल्ड.
तुम्हाला असं कोणाचा हात पकडायची गरज नाही पडणार, काहीच करायची गरज नाही पडणार. जर तुम्ही OGT करता, MT करता, इट्स अ टाईम वेस्ट. आता मेडिकल कॉलेजेस असो किंवा इंजिनिअरिंग कॉलेज असो, तिथं कसं वर्किंग चालतं हे सगळ्यांना माहिती आहे. बट आता हॉटेल मॅनेजमेंटच्या कॉलेजमध्ये नक्की काय शिकवलं जातं? हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजमध्ये हे खूप लोकांना माहिती नसतं. Yes. मेन सांगतो तुम्हाला 4 सब्जेक्ट आहेत जे बिल्ड बोलतो आम्ही, पिलर्स आहेत हॉटेल इंडस्ट्रीचे. फर्स्ट इज तुमचं फ्रंट ऑफिस जे रिसेप्शन बोलतो आपण त्याला. सेकंड आहे तुमचं F&B सर्व्हिस जे रेस्टॉरंट बोलतो. थर्ड आहे तुमचं किचन जिथे तुमचं जेवण वगैरे बनवलं जातं. आणि चौथे तुमचं अकोमोडेशन. ओके, हे 4 तुमचे मेन सब्जेक्ट आहे. आणि त्याच्यानंतर मॅनेजमेंट सब्जेक्ट येतात, प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट, एंटरप्रेन्योरशिप. ओके, ह्याच्या हे मॅनेजमेंटचे सब्जेक्ट पण कशासाठी असतात, बिकॉज यू आर डुईंग द मॅनेजमेंट. मग तुला लाईफमध्ये किंवा फ्युचरमध्ये काही गोष्टी करायच्या असतात तर हे करू शकतो. फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर ह्याच्यामध्ये हे फक्त ॲडव्हान्स बेसिकपासून ते ॲडव्हान्स पण शिकवलं जातं. आणि वन्स यू पास आउट त्याच्यानंतर तू ह्या 4 डिपार्टमेंटपैकी एकामध्ये कुठे तू काम करायचं असतं. हां, जर मुलं काय करतात, 6 महिने मी F&Bला काम केलं, 6 महिने मी किचनमध्ये काम केलं, मग काय होतं माहिती आहे का, हा एक्सपिरियन्स काउंट होत नाही, अजिबात झिरो. वन्स यू डिसाईड थर्ड इयरमध्ये आल्यानंतर तुला डिसाईड करायचं की मला नक्की फील्ड कोणती चूज करायची आहे, मला कोणत्या डिपार्टमेंटला जायचं आहे. आणि वन्स यू डिसाइडेड त्याच्यानंतर तुला त्याच्यावरती काम करता आलं पाहिजे. जर मी 4 वर्ष किंवा 5 वर्ष एक डिपार्टमेंट केलं आणि त्याच्यानंतर मी जे सोडलं असेल तर तो एक्सपिरियन्स झिरो होतो. जसं मी खूप म्हणजे जसं बोललो मी रिसॉर्ट, हॉटेल्स, क्रूज लँड किंवा अकॅडमी, इव्हन मी अकॅडमिक्समध्ये शिकवलं होतं तर माझा सब्जेक्ट हा F&B सर्व्हिसच होता. म्हणजे मी 2011पासून मी माझा सब्जेक्ट सोडलाच नाही आहे कधी. आणि फ्युचरमध्ये इव्हन आत्ता पण मी पकडूनच आहे तो सब्जेक्ट. म्हणजे फ्युचरमध्ये जर मला कोणी F&Bच्या रिगार्डिंग विचारत असेल तर मी फक्त F&B सर्व्हिसच करतो. कारण की तो हाईप नाही करायचा. मी असे पण स्टुडंट्स आलेत की आफ्टर द डिग्री 1 वर्ष ते हे करतात, इंटर्नशिप करतात, जे त्यांना मुलांना खूप क्रेज असतो. J1 विजा हा USचा विजा इंटर्नशिपसाठी असतो. दे अप्लाय फॉर द J1 विजा आणि त्याच्यानंतर काय पुढे, सी यू आर स्पेंडिंग 5 to 6 लाख रुपीज फॉर द J1 एका वर्षासाठी. आणि त्याच्यानंतर आल्यानंतर पुढे काय, मला येतं सर आता पुढे काय करू, मला काय माहीत काय करू. समजतं. जेव्हा तो जायचं होतं तेव्हा मी तुला सांगितलं होतं ना की J1 काहीच नाही आहे, तो फक्त काय की एक्सपोजर आहे. ज्याच्याकडे पैसे त्याने जावा, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण तो फक्त एक एक्सपोजर आहे. पण ज्याच्याकडे पैसे नाही तो लोन काढून जर जात असेल, इट्स नॉट वर्थ इट, काहीच वर्थ इट नाही. बेटर तुम्ही जर पुण्यामध्ये जरी काम केलं, मुंबईमध्ये काम केलं तर यू कॅन लर्न लॉट ऑफ थिंग्स फ्रॉम दॅम. असं आहे. मग तो अप्लाय करायचा की नाही हा मुलाचा क्वेश्चन असणार आहे. आता आपण बघतोय की वेगवेगळ्या रेस्टॉरंटसाठी किंवा रिसॉर्टसाठी खूप जास्त पैसे घालतायत ओनर, 1 कोटी 2 कोटी, पण त्यानंतर ते बंद पडतायत किंवा तेवढ्या लेवलने ते चालत नाही. तर त्याचं मेन रिझन काय आहे? गुड क्वेश्चन बोलू शकतो मी की ह्याच्यावरतीच मी माझा ओवेशन हॉस्पिटॅलिटीमध्ये मी आणलेला आहे टॉपिक्स. जे काही रेस्टॉरंट ओनर्स असतील त्यांच्यासाठी मी सांगायचं आहे की जे आत्ता मार्केटमध्ये जे चाललेलं आहे. ओके, सो काय होतं माहिती आहे का, हॉटेल मॅनेजमेंट जे करणार आहेत ते सोडून देतात आहे, ते अलग इंडस्ट्रीमध्ये जातात आहे. आणि ज्यांनी HM नाही केलं ते हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आलेत. मग तुम्ही खूप एक्झाम्पल आहेत. MBA चायवालापासून नेवर डिड द हॉटेल मॅनेजमेंट. त्याच्यानंतर खूप सारे असे चायवाले बोलू शकतो आपण किंवा एक रेस्टॉरंटवाले आहेत, ग्रॅज्युएट कॅफे वगैरे, मी असं खूप युनिक नावं ऐकत असतो. हे दे नेवर डिड द हॉटेल मॅनेजमेंट. ते काय करतात, 3 वर्ष इंजिनिअरिंग ॲडमिशन घेतात, 3 वर्ष मस्त की रुबाब जातात, काय करतो इंजिनिअरिंग करतो. अँड वन्स दे पास आउट ते काय करतात, माझं स्वतःच आहे. तर असं काही गोष्टी आहेत. पण हॉटेल मॅनेजमेंटवाले काय करतात की ते स्ट्रगल हे कुठेतरी ते इस्केप करतात ही इंडस्ट्री आणि त्याच्यानंतर मग कुठेतरी दिसतात. ते असं नाही झालं पाहिजे. आत्ताचे जे रेस्टॉरंट ओनर्स आहेत ते रेस्टॉरंट ओनर्स काय करतात की त्यांना कुठेतरी गायडन्स ते घेतात. असं नाही की ते नाही घेत, ते पण गायडन्स वगैरे घेतात. खूप चांगला खर्चही करतात तिथे, लोकेशनवरती खर्च करतात. त्याच्यानंतर ते प्रॉपर त्याचं जे फर्निचर आहे किंवा एक डिझाईन वगैरे ह्याच्यावरती खर्च करतात. 1 CR 2 CR खूप खर्च करतात आहे. पण जेव्हा ती सर्व्हिस जेव्हा असते त्याची मॅनपॉवर जी हायर होते ते मॅनपॉवर मोस्टली जी पुणे किंवा मुंबईमध्ये असते ना, ती झारखंड UP ह्यासाठी मॅनपॉवर येते. मॅनपॉवर का येते ती, ह्याचं पण एक रिझन आहे. जेव्हा महाराष्ट्र मुलगा जेव्हा रेस्टॉरंटमध्ये काम करतो तर तो सॅलरी हाईक करून मागतो. म्हणजे मला 15च पाहिजे, मला 20च पाहिजे, आणि कामाचे तास पण तेवढं करत नाही. ह्याच्यामुळे काय करतात की रेस्टॉरंट ओनर्सना भाडणं आणतात आणि ही मुलांना काय पाहिजे असतं, फूड आणि अकोमोडेशन. ह्या 2 गोष्टी भेटल्या ना ते 12-14 तास पण काम करतात, काहीच प्रॉब्लेम नाही. पण ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम कुठे येतो माहिती आहे का, जेव्हा तुमचे गेस्ट ह्यांना सर्व्हिस करतात तर सर्व्हिस करताना काय, मी 4 लोक जेव्हा एका टेबलवरती बसलेले असतात ना, कॅप्टन म्हणून बोलतो आपण त्याला, की तो ऑर्डर घेतो. सेकंड तुझा सर्व्हिस पर्सन किचनमधून जेवण आणून देतो.
त्याच्यानंतर क्लिअरन्सला तिसरा व्यक्ती असतो आणि चौथा व्यक्ती कॅश घेण्यासाठी असतो. जर एकाच टेबलवरती 4 व्यक्ती गेले तर तो गेस्टला कसं माहिती पडणार की माझं सर्व्हर कोण आहे नक्की. आणि त्याच्यामध्ये जर कंप्लेंट झाली तर जे असतात ना कंप्लेंट्स पण इग्नोर केली जाते. एक इन्सिडेंट झाला, मी एक रावेतमध्येच एक रेस्टॉरंट होतं, तर मी आणि आमचा पार्टनर जेवत होतो. तर ना रोटी, जसं तर रोटी बोललं ना तर कदाचित मैद्याचीच बोलली जाते, पण रोटी ही गव्हाची पण असते. हां, 5 स्टार हॉटेलमध्ये रोटी ही गव्हाचीच असते आणि आत्ता पण काही रेस्टॉरंट आहे ते गव्हाची रोटी प्रोव्हाइड करतात. पण हे कॅप्टनचं काम असतं की वन्स द पर्सन से की बाबा आय वॉन्ट रोटीज, मग त्याला सांगायचं की बाबा सर व्हीट रोटी और रिफाईंड फ्लाय, म्हणजे मैद्याची रोटी पाहिजे की गव्हाची आहे. तर काय बोलला नाही, तर आम्हाला वाटलं की गव्हाचीच. त्याच्यानंतर आल्यानंतर आली मैद्याची, काही प्रॉब्लेम नाही आहे, आली, आम्ही खाल्ली. पण त्याला आम्ही कॅप्टनला सांगितली बा आम्ही रोटी गव्हाची पाहिजे. पण तो काय बोला, नाही आपण वही बोला. म्हणजे ॲरोगन्स असतो हा कुठे. तर मग आम्ही पण इग्नोर केलं, त्याने इग्नोर केलं. आता आम्ही त्या रेस्टॉरंटला कधी जाणार नाही. मग असे खूप काही इन्सिडेंट असतात. वेस्ट बेंगॉलमध्ये पण स्टाफ असतो तुमचा, ते फक्त काम करायचं म्हणून करतात. ते जर तुमचं रेस्टॉरंट हायवेच्या बाजूला आहे तर ऑफकोर्स कारण की नवीन ट्रॅव्हलर्स असतात त्यामुळे तुमचं रेस्टॉरंट फुलच दिसणार आहे. पण तुमचं रिटेन्शन कुठे आहे? रिटेन्शन म्हणजे काय की मला जर तुझी सर्व्हिस आवडली, मला तुझं फूड आवडलं तर मी पुन्हा येणार आणि मी 10 लोकांना पण सांगणार की यू कॅन गो अँड विजिट दॅट प्लेस, पर्टिक्युलर प्लेस. ओनर्स काय करतात, फक्त फूडवरती कॉन्सन्ट्रेट करतात. ते चांगलं फूड दिसलं पाहिजे, त्याच्यावरती ते त्याचं गार्निशिंग चांगलं असलं पाहिजे, ह्या गोष्टीवरती. सर्व्हिसवरती कोण नाही. सर्व्हिस ही इंटँजिबल आहे, ही दिसत नाही आहे पण ती आहे. तर ह्याच्यावरती जे रेस्टॉरंट ओनर्स आहेत त्यांना मी रिक्वेस्ट करू शकतो किंवा की जर तुम्हाला तुमच्या सर्व्हिसमध्ये जर इम्प्रूव्हमेंट पाहिजे असेल तर स्टाफचे जे काही मी ट्रेनिंग्स प्रोव्हाइड करतो तर मी त्यांना ट्रेनिंग देऊ शकतो F&B रिगार्डिंग. जर तुम्हाला 1 दिवसाचं पाहिजे 1 दिवसाचं असतं, 7 दिवसाचं पाहिजे तर 7 दिवसाचं. 7 दिवसामध्ये कसं आहे की मी पर्टिक्युलर तुमच्या रेस्टॉरंटमध्ये येणार 2 तास, तर 2 तासामध्ये कुठेही तुमचे लूप होल्स येतात. आहे कोणा सर्व्हिसमध्ये काही प्रॉब्लेम होतात, तुमचा स्टाफ कसं सर्व्हिस करतो तर त्याला मी एक अरेंज करायचं काम 100% करेन. ह्याच्यामध्ये तुम्हाला एक 100% रिझल्ट पण येईल. तुम्हाला तुमच्या स्वतःच्या गेस्टकडून तुम्हाला ऐकायला भेटेल की रिझल्ट कसा आहे, कारण की सर्व्हिस हीच मस्ट आहे. आता हॉटेल मॅनेजमेंट करताना पण काही जण शॉर्टकट घेतात, डिप्लोमा करूया म्हणतात किंवा कुणी तर सजेशन दिलेलं असतं. पण तुम्हाला बेस्ट काय वाटते, डिप्लोमा करणं की डिग्री करणं? कसं आहे की हॉटेल मॅनेजमेंटच्या ज्या फीज आहेत ना त्या काहींना अफोर्ड नाही होत आहे. हां, त्याच्यामुळे मुलगा काय करतो, सर्टिफिकेट कोर्स पण असतात, जे बोलतो आपण 6 महिन्याचा 3 महिन्याचे सर्टिफिकेट कोर्स असतात. मुलगा तोही करू शकतो, मुलगा डिप्लोमाही करू शकतो आणि डिग्रीही करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. ही कॅन गेट द जॉब. मी असे पण बघितले जो सर्टिफिकेट कोर्स, डिप्लोमा आणि डिग्री एकच पोझिशनला काम करतात. ते असं पण असतं. पण मग कधी कधी मुलाच म्हणतात अरे ह्याने डिप्लोमा केला आहे तरी हा माझ्याच लेवलला. पण प्रॉब्लेम कधी येतो किंवा काय, जेव्हा तो 5 वर्ष किंवा 10 वर्षानं जेव्हा एक तो पोझिशनला अप्लाय करतो तेव्हा डिप्लोमा आणि सर्टिफिकेटला पाठी ओढलं जातं. फर्स्ट प्रेफरन्स डिग्रीलाच असते. ही डिग्रीचं व्हॅल्यू ना जेव्हा तो 5 किंवा 10 वर्षानं असतो ना तेव्हा त्याची व्हॅल्यू समजते. मी माझ्यासमोर खूप असे एक्झाम्पल्स बघितले आहेत की एक्सपिरियन्स खूप आहे, जेवण खूप सुंदर बनवतात, ते शेफ, त्याला सर्व रेस्टॉरंटचं नॉलेज आहे, सर्व काही गोष्टी आहे, फक्त एक डिग्री नाही, त्याच्यामुळे त्याचा काही सॅलरी कमी आहे. तर मुलाने आत्ता जर डिग्री केली तर त्याला पुढे 100% फायदा आहेच आहे. आणि आत्ता काही MS बोलू शकतो आपण, मास्टर्सची काही हे आहेत. जर मुलाला जर हॉटेल्समध्ये हार्डवर्क वगैरे करायचं नसेल, काही नसेल, तर तो एज्युकेशन फील्डमध्ये जर यायचं असेल तर तो मास्टर्स वगैरे कंप्लीट करू शकतो, मास्टर्स इन हॉस्पिटॅलिटी स्टडी. तर त्याचंही मी ॲडमिशन प्रोव्हाइड करतो. मास्टर्सचं एकदम बेस्ट कॉलेज पुण्यामध्ये आहे, त्याच्यासाठी आपण हे करू शकतो, काम करू शकतो. आता ओवेशन हॉस्पिटॅलिटीमध्ये काय काय सर्व्हिसेस येतात? ओवेशन हॉस्पिटॅलिटी हे काढायचं कारण म्हणजे मला एक 2024मध्ये एक माझी आयडिया क्लिक झाली. मी ॲज अ लेक्चरर होतो कॉलेजवरती, की मोस्टली जे 90% जे हॉटेल्स हे मॅनेजमेंट आहे हे मार्केटिंग करतात ते क्रूजवरती. म्हणजे ते मोठा पोस्टर वगैरे क्रूजचा लावतात, ते एअरलाईन्सचा लावतात आणि त्याच्यावरती मार्केटिंग करतात. ते मग मला आलं की मी स्वतः 7 वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम केलं आहे, 15 वर्ष मला टोटल इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्स आहे. देन वाय आय कांट. तर तेव्हा मला ती आयडिया क्लिक झाली, त्याच्यावरती मी फ्रीलान्सिंगमध्ये काम केलं 1 वर्ष आणि 2025मध्ये मी ओवेशन हॉस्पिटॅलिटी म्हणून स्टार्ट केलं. तर ह्याच्यामध्ये मी 3 गोष्टी प्रोव्हाइड करतो. फर्स्ट इज क्रूज लाईन गायडन्स. ज्यांनाही कोणाला क्रूजबद्दल माहिती नसेल तर मी त्याला स्टार्ट फ्रॉम द स्क्रॅचपासून सांगतो. म्हणजे कोणतीही गोष्ट हाईड केली जाणार नाही, काम कसं असणार आहे, स्ट्रेस कसा असणार आहे, त्याला हँडल कसं करायचं, प्रिकॉशन पण मी देतो त्याला. तर ह्या सर्व गोष्टी मी ॲज अ क्रूज गायडन्समध्ये शिकवल्या जातो. तुझ्या सॅलरी कशी असणार, स्ट्रक्चर कसं असणार आहे, इथून फ्लाय कसं व्हायचं असतं, एअरपोर्टला जाताना कोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजेत, तिथं गेल्यानंतर हॉटेल्समध्ये कसा स्टे असणार आहे, मग क्रूजवरती गेल्यानंतर तुझी कॅबिन कशी असणार, ह्या सर्व गोष्टी त्याला ज्या गोष्टी माहिती नाहीत तर ह्याचा बेनिफिट काय होतो, व्हिज्युअलायझेशन होतो.
जेव्हा मी गोष्टी कोणती सांगतो त्या व्हिज्युअलायझेशन होतं, मग त्याच्यामध्ये तो कुठे एक सतर्क राहतो. तर हाही गोष्ट मी प्रोव्हाइड करतो. सेकंड असतं जे हॉटेल मॅनेजमेंट ॲडमिशन्स वगैरे, की मुलांना माहिती नसते की कोणत्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं. तर त्याच्यासाठी मी ॲडमिशन घेतो. जर मुलगा सातारा, कोल्हापूर, पुणे ह्या 3 रिजनमध्ये बघायचं तर माझ्याकडे बेस्ट कॉलेजेस आहेत. त्या मी बेस्ट कॉलेज त्यांना रिकमेंडेड करू शकतो. तिथे ते ॲडमिशन घेऊ शकतात. थर्ड वन आहे जे रेस्टॉरंट F&B सर्व्हिस ट्रेनिंग. मी रेस्टॉरंट पूर्ण सेटअपचं नाही बोलत आहे, रेस्टॉरंट F&B सर्व्हिस ज्या पर्टिक्युलर तुझ्या रेस्टॉरंटमध्ये सर्व्हिस होतात त्याच्यावरती मी काम करतो. जे काही रेस्टॉरंट ओनर्स असतील तर जर त्यांना इम्प्रूव्ह करायचं असेल F&B सर्व्हिस, त्यांच्या स्टाफला ट्रेनिंग द्यायचं असेल तर तेही काम करू शकतो मी. आता एव्हिएशनमध्ये पण तुम्ही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करता का? एव्हिएशन माझ्याकडे पुण्यामधलं एक कॉलेज आहे, त्याच्याशी माझा टायअप आहे. तर एव्हिएशन इंडस्ट्री जर कोणत्या मुली असतात, जर त्यांना कसं आहे की माहिती नसतं, जसं जे वन्स दे पास आउट 12th, कोणी सांगितलं BSc कराय काही प्रॉब्लेम नाही, पण तू हॉटेल मॅनेजमेंट करून करणार काय? जर तुला एव्हिएशनला जायचं आहे, आणि एव्हिएशनचं काय आहे की जे वय असतं तुझं 18 to 27, 27 नंतर अप्लाय नाही होत. 27 नंतर जर ज्यांच्याकडे चांगला एक्सपिरियन्स आहे तर त्यांना 30पर्यंत खेचतात कंपनी. अदरवाईज 27 नंतर तुला तिथून बाहेर पडायचं आहे. मग तू एज ऑफ 21 पर्यंत तू फक्त डिग्री करणार, मग त्याच्यानंतर तू कुठे ते जॉब सर्च होणार, मग कुठे भेटणार, मग ह्याच्यामध्ये तुझ्याकडे खूप टाईम कमी असतो. जर तुला एव्हिएशनमध्ये जायचं, जर एअर होस्टेसच बनायचं असेल, पण त्याचं क्रायटेरिया आहे. मुली ह्या सर्च करत नाही, माहिती नाही का नाही करत. म्हणजे जर तुझ्याकडे स्मार्टफोन आहे, 350 रुपयाचा जर तुझे घरचे रिचार्ज मारून देतात, तर जग तुझ्या हातामध्ये ना. जर मला एव्हिएशनमध्ये जायचं, फक्त एक गुगल सर्च कर ना, दॅट्स इट. पण मुली तेही नाही करत. मग काय करतं की मग कुठे तर मग एक स्कॅममध्ये अडकला जातात, मग टाईम वेस्ट होतो. तर असं नाही आहे. जर तुला 12th नंतर एव्हिएशनमध्ये जायचं असेल तर तू हॉटेल मॅनेजमेंट केलं तरी जाऊ शकते, पण तू ग्राउंड स्टाफ वगैरे ह्याच्यामध्ये काम होतं. जे तुझं तिकीटिंग बोलू शकतो आपण, किंवा जे ग्राउंड स्टाफची जेवढी पण कामं असतात ते होतात. आणि एअरलाईन्समध्ये जर तुला ॲज अ कॅबिन क्रू म्हणून जायचं असेल तर त्याचा काही क्रायटेरिया असतो, तो तुला करावा लागेल. मग जर तू पर्टिक्युलर फक्त एव्हिएशनचंच कॉलेज पकडलं तर ह्याच्यामध्ये तुझा टाईम पण सेव्ह होणार आहे आणि तुझी फीस पण सेव्ह होणार आहे. तर ते करू शकते तू. तर ह्याच्यासाठी माझ्याकडे आहे पुण्यामध्ये पण कॉलेज. जर कोणत्या मुलींना जर अप्लाय करायचं असेल तर दे कॅन कॉन्टॅक्ट टू मी. येस. आणि मी कॉन्टॅक्ट तर सरांचा मेन्शन करते त्या डिस्क्रिप्शनमध्ये. एवढं तुम्ही क्रूज लाईनवरती वगैरे जॉब केला किंवा वेगवेगळ्या देशांमध्ये जॉब केला, मग त्यानंतर ही ओव्हेशन हॉस्पिटॅलिटीची आयडिया तुम्हाला कशी आली आणि ओव्हेशन हे नाव का दिले? ओव्हेशन हे नाव द्यायचं कारण म्हणजे की माझं जे फर्स्ट कॉन्ट्रॅक्ट होतं रॉयल कॅरिबियनमध्ये, इज ओव्हेशन ऑफ द सी. ते शिपचं नाव आहे. त्याच्यामुळं कसं असतं की कोणताही बिझनेस करताना एक आयडिया, म्हणजे जसं मी हॉटेल मॅनेजमेंट केलं, मी म्हणजे एवढा एक्सपिरियन्स असल्यानंतर मी काही नाही नाव देऊ शकत. म्हणजे फॉर एक्झाम्पल बोलतो ना आपण एक की बाबा मी माझंच नाव जर मी दिलं त्याला, तर मग तो माझा बिझनेसला तो सस्टेन नाही होणार. ह्याच्यासाठी ना एक त्या कन्सल्टन्सीला तसं नाव देणं मला खूप हे होतं. तर मी खूप फाइंड आउट सर्च केल्यानंतर मी बोललो की एक माझ्याच रिलेटेड काहीतरी नाव द्यावं, म्हणून मी ओव्हेशन हे नाव दिलं. आता क्रूज लाईन जॉब कन्सल्टंट, हॉटेल मॅनेजमेंट ॲडमिशन कन्सल्टंट आणि फूड अँड बेवरेजेस ट्रेनिंग इन रेस्टॉरंट, आता ह्या तिन्ही सर्व्हिसेस तुम्ही बघितलेल्या आहेत, तर तिन्ही पण थोडं एक्सप्लेन करा. ॲज अ क्रूज लाईन गायडन्स म्हणून ओव्हेशन हॉस्पिटल जेव्हा मी स्टार्ट केलं, तर ॲज अ माझा एक्सपिरियन्सवरती गेला आहे. मी असे खूप मार्केटमध्ये लोक बघितले ज्यांनी शिप बघितले नाही, पण दे आर स्टील वर्किंग. नाही मी तुला गायडन्स असं नाही आहे. मी ऑलरेडी काम केलं 2 कंपन्यांमध्ये. माझा 7 वर्षाचा एक्सपिरियन्स आणि प्लस मला हॉटेल इंडस्ट्री किंवा हॉस्पिटल इंडस्ट्रीचं मला 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. त्या बेसवरती मी मुलाला गाईड करत असतो. तर ह्याच्यामध्ये गायडन्समध्ये मुलाला बेनिफिट काय होणार, स्टार्ट फ्रॉम द स्क्रॅचपासून मी तुला इन्फॉर्मेशन वगैरे प्रोव्हाइड करतो. त्याच्यामध्ये तुला व्हिज्युअलायझेशन होणार आणि तुला कसं अप्लाय करायचं आणि कुठे गोष्टी तुला अडथळा येणार, ह्या सर्व गोष्टी तुला एक बेनिफिट होणार आहे. तर ती एक मी सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. ओव्हेशन हॉस्पिटॅलिटीमध्ये अजून मी ॲडमिशन प्रोसेस हे करतो. ह्याच्यामध्ये जर मुलगा कोल्हापूर, सातारा किंवा पुण्यामध्ये जर कॉलेजेस बघत असेल तर त्याला मी एकदम चांगलं कॉलेज वगैरे मी त्याला फाइंड आउट करून देऊ शकतो की बाबा मला हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे नक्की काय, ह्याच्यासाठी तू मला कॉल करू शकतो आणि मी कोणत्या कॉलेजला केलं पाहिजे ॲडमिशन वगैरे हे मी त्याला गाईड करू शकतो. थर्ड आहे F&B सर्व्हिस इन रेस्टॉरंट ट्रेनिंग. जे काही ओनर्स वगैरे जे काही असेल तर त्यांना जर त्यांचा इम्प्रूव्ह करायची असेल त्यांच्या सर्व्हिसमध्ये, जर तुम्हाला वाटतं की नाही माझं तर हॉटेल खूप चांगलं चाललं आहे, रेस्टॉरंट माझं खूप चांगलं चाललेलं आहे, तर ते ह्या रेस्टॉरंटला कसं मी इम्प्रूव्ह करू शकतो. जर तुम्हाला वाटतं आहे तर तुम्ही तुमच्या जे गेस्ट आहे त्यांना फक्त एकदा फीडबॅक विचारत जावा कधी. तर त्या फीडबॅकमध्ये तुम्हाला माहिती पडेल की माझ्या रेस्टॉरंटमध्ये सर्व्हिस, काही तू पण ऐकलं असेल की कधी बोलतात ना फूड चांगलं आहे पण सर्व्हिस नाही आहे. मग ही सर्व्हिस कुठे आहे, मी सर्व्हिस कुठे, तर ती दिसत नाही आहे ना. मग ह्या सर्व्हिसला इम्प्रूव्ह कसं करायचं ह्याचं काम मी करत असतो. मग ह्याच्या ट्रेनिंगचे काही असते, तुम्हाला 1 दिवसाचं पाहिजे, 7 दिवसाचं पाहिजे, तर मी त्यास प्रोव्हाइड करू शकतो. ओके. मुलांना माहितीच नाही की हॉटेल नक्की कशाला बोलतात.
इथून मला सुरुवात करावी लागते. जेव्हा मी ट्रेनिंग वगैरे देतो ना, तर मला इथून सुरुवात करावी लागते. मुलगा ढाब्याला पण हॉटेल बोलतो, रेस्टॉरंटला पण हॉटेल बोलतो आणि हॉटेलला पण हॉटेल बोलतो. हॉटेलची एक सिम्पल डेफिनेशन काय आहे की हॉटेल इज अ प्लेस टू प्रोव्हाइड द फूड अँड अकोमोडेशन. असं आहे. म्हणजे कसं आहे की आता आपण रेस्टॉरंट, मग हे रेस्टॉरंट काय बोलतो, रेस्टॉरंटमध्ये फक्त फूडच प्रोव्हाइड केलं जातं. जे लॉजिंग असतं त्याच्यामध्ये फक्त अकोमोडेशनच प्रोव्हाइड केलं. दॅट्स वाय दे कॉल द लॉजिंग वगैरे. तर हे असे काही व्हेरियंट असतात. ते कमीत कमी असं कसं आहे की आता आपण महाराष्ट्रामध्ये असतो किंवा कुठे असलं, मी प्रत्येकाला नाही मी बदलू शकत, पण कमीत कमी ज्याने हॉटेल मॅनेजमेंट केलं तो तर बदल. नंतर कसं होतं की सर मी हॉटेल चालू करतो. अरे किती स्टार हॉटेल चालू करतो? नाही सर ते फक्त फूडचं आहे. मग ते रेस्टॉरंट आहे ना रे दादा. तर मग हे मुलांना समजता आलं पाहिजे. कॅफेमध्ये डिफरन्स असतो, कॉफी शॉपमध्ये डिफरन्स असतो, स्पेशली रेस्टॉरंट डिफरंट असतं. ही रेस्टॉरंटची पण कॅटेगरी मुलाला समजल्या पाहिजेत. तर ह्या सर्व गोष्टी मग ते गायडन्स मी मुलाला प्रोव्हाइड करतो. 100% त्याला बेनिफिट होतोच आणि होतोच. 100% एवढं मी गॅरंटी देऊ शकतो. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना या फील्डमध्ये जायचं आहे, पण त्यांना व्यवस्थित गायडन्स नाही आहे किंवा एक आजूबाजूच्याने सांगितलंय, मग तो एक न्यूनगंड तयार झाला आहे, Right, मग मी right. पुढे कसं अप्लाय करू? तर त्यांनी तुमच्याशी कसं कनेक्ट व्हावं? ते डायरेक्टली मी माझा नंबर आहे, तुम्हाला मी नंबर शेअर करेन. तर तो ह्या पॉडकास्टच्या माध्यम किंवा रीलच्या माध्यम माझा नंबर असेल, ओवेशन हॉस्पिटॅलिटी म्हणून. माझं नाव गणेश म्हणून आहे. तर तुम्ही तर मला डायरेक्टली त्या नंबरवरती रीच आउट करू शकता. 100% तुम्हाला जी जेन्युइन गायडन्स भेटणार ह्याची मी गॅरंटी देतो. तुम्हाला असं कुठेही नाही की बाबा सर मला एक हे चुकीचं झालं किंवा काय झालं. अजून एक गोष्ट आहे की मी ना ज्या काही MNC कंपनी असतात मल्टीनॅशनल कंपनीमध्ये, त्याच्यामध्ये मी फॅसिलिटी जे हे असतात, मुलं असतात जे म्हणजे हाऊसकीपिंगचं बोलू शकतो किंवा पॅन्ट्रीमध्ये जे काम करतात, तर मी त्यांनाही गायडन्स करतो. सो मला पण असं वाटतं की आपण याचं त्याचं ऐकून कुणाचं तरी गायडन्स घेऊन चुकीच्या फील्डमध्ये उतरण्यापेक्षा आपल्याला जे करायचं आहे त्याच्यामध्ये जे एक्सपर्टीज आहेत त्यांच्याकडून आपण गायडन्स घेतला पाहिजे. आणि ऑफकोर्स सरांचा इतका एक्सपिरियन्स आहे, आपण ते एवढा वेळ ऐकतोच आहे. सो त्यांच्याकडे तुम्ही नक्कीच कन्सल्टन्सीसाठी येऊ शकता. त्यांच्या ओव्हरऑल डिटेल्स, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सगळं काही मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करते. सो सर तुम्ही पण इथे आलात, आम्हाला तुमचा इतका वेळ दिलात आणि आपल्या विद्यार्थ्यांना इतकं महत्त्वाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्हाला पण मी ॲक्च्युली मोस्टली 2 वर्षापासूनच बघतो मी ॲज अ इंस्टाग्राम म्हणून अँड ॲज अ सातारकर म्हणून मी ॲज अ फर्स्ट प्रेफरन्स म्हणून तुम्हाला दिला आहे. तर तुमचा कॉन्फिडन्स वगैरे मला खूप म्हणजे बघितला आहे मी, तर त्याच्यामुळे मी फर्स्ट प्रेफरन्स तुम्हाला दिला आहे. आणि थँक्यू फॉर युअर प्लॅटफॉर्म टू अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल मला थँक्यू. थँक्यू सर. सो आजचा हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि या पॉडकास्टमधून तुम्हाला थोडी जरी माहिती मिळाली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मित्राला सुद्धा हा पॉडकास्ट नक्की शेअर करा. धन्यवाद.